नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे शैक्षणिक वर्ष 2024-25 करता ऑनलाईन ॲडमिशन करण्याची शेवटची तारीख होती 31 जुलै 2024. ती तारीख संपलेली आहे. आज आहे दिनांक 1 ऑगस्ट 2024. ठीक आहे मित्रांनो, आता आपण काय करूया की ती तारीख वाढल्या का नाही ते पाहूया. मग पहिल्यांदा काय करायचं, आपला ब्राउझरमध्ये टाईप करायचं आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईट. काय त्याचं नाव, YCMOU.digital युनिव्हर्सिटी .ac. ओके, इथं टाईप केलेलं आहे आपण YCMOU.digital university.ac ऑफिशियल वेबसाईट आहे. सर्च रेटमध्ये आलेलं आहे, त्याला क्लिक करा. ओके, आता हे बॅनर आहे, हे बॅनर आणखी काही चेंज झालेलं नाही. ह्याच्यावर शेवटची तारीख 31 जुलै 2024 दाखवत आहे. हे काय नाही, बॅनर अपडेट व्हायला वेळ लागतं. ह्याला क्लोज करून टाकायचं. क्लोज केलं. आता इथं बघूया. हां, तर ही होम पेजवर आलेलो आहोत आपण. आता होम पेजवर तुम्ही इथं बघू शकता. एक मिनिट, सॉरी नोटिफिकेशनबद्दल. हां, होम पेजवर तुम्ही इथं बघू शकता. शैक्षणिक वर्ष 2024-25 ऑनलाईन प्रवेशासाठी दिनांक 15 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ, सूचनापत्र क्रमांक 2, क्लिक हिअर. ठीक आहे, इथं पण दिलेलं आहे. आता बघूया, ॲडमिशन सेक्शनमध्ये जाऊन बघूया. ॲडमिशन. ओके, आता ॲडमिशनमध्ये इथं बघूया. नवीन सूचना इथं वरी आहे. हां, तर इथं दिसत आहे तुम्हाला हो का. एक मिनिट, तर सूचना क्रमांक 1 पहा. शैक्षणिक वर्ष 2024-25 ऑनलाईन प्रवेश मुदतवाढ, सूचनापत्र क्रमांक 2. तर हे कधी आहे, अपलोडेड ऑन 31 जुलै 2024, म्हणजे काल रात्री उशिरा आलेला आहे. उशिरा 11:30 पावणे 12 वाजता काय तर आलेला आहे. तो वेबसाईट मी बघितली होती पण अपडेट झाली नव्हती. आता अपडेट झाले. तर ह्याच्या पुढे क्लिक हिअर म्हणून दिसलेलं, या क्लिक हिअरवर क्लिक करा. ठीक आहे, डाउनलोडवर क्लिक करा. डिटेल्सवर क्लिक करा. इथं क्लिक करा. ठीक, ओके. तर मित्रांनो, ही आहे नोटिफिकेशन आलेलं आहे. ही नोटिफिकेशन आहे दिनांक 31 जुलै 2024, म्हणजे कालचं आहे. काल रात्री उशिरा आले. सूचनापत्र क्रमांक 2/2024-25. नंबर 1 पॉईंट, विद्वत परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार बीएड विशेष शिक्षण क्रमाव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षण क्रमांची सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये खालील तक्त्यात नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे मुदतवाढ करण्यात येत आहे. तपशीलमध्ये नंबर 1, ऑनलाईन प्रवेश अर्ज विनाविलंब शुल्क भरण्याची मुदत दिनांक 1 ऑगस्ट 2024 ते 15 ऑगस्ट 2024 पर्यंत संध्याकाळी 11:59 वाजेपर्यंत. पॉईंट नंबर 2, विद्यार्थ्यास ज्या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यावयाचा आहे त्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील होम पेजवर जाऊन ॲडमिशन या टॅबवर प्रॉस्पेक्टस, माहिती पुस्तिका 2024-25 या ठिकाणी विविध शिक्षणक्रमांच्या माहिती पुस्तिका उपलब्ध आहेत. ठीक आहे. पॉईंट नंबर 3, प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर नमूद केलेल्या विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे व अचूक भरलेला प्रवेश अर्ज आणि प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे शुल्कही ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल. ठीक आहे. पॉईंट नंबर 4, विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या विहित मुदतीतच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा. ओके, तर मित्रांनो, थोडक्यात काय सांगायचे की काल रात्री 31 जुलैला उशिरा प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे. ठीक आहे. प्रसिद्धीपत्रकात काय म्हणलेलं आहे, बीएड आणि बीएड विशेष हे 2 शिक्षणक्रम कोर्सेस सोडले तर इतर जेवढे काही कोर्सेस आहेत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये, त्या सर्व कोर्सेसला ऑनलाईन ॲडमिशन करण्याची तारीख वाढवण्यात आलेली आहे. मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि नवीन ऑनलाईन ॲडमिशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे 15 ऑगस्ट 2024 पर्यंत. ठीक आहे मित्रांनो, तर तुम्हाला बीएड विशेष आणि बीएड हे 2 शिक्षणक्रम सोडून तुमचा कोणत्याही कोर्सला तुम्हाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही 15 ऑगस्ट 2024च्या अगोदर तुम्हाला ऑनलाईन ॲडमिशन घ्यायचं आहे आणि तुमचा प्रवेश कन्फर्म करून घ्यायचा आहे. ठीक आहे. मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
काल आपल्या एका सबस्क्रायबरने मला काल कमेंट केलं होतं काल रात्री उशिरा, तर तेव्हा अपडेट झालं नव्हती, त्याच्यामुळे मी सांगू शकलो नाही. तर आता ह्याच्यामध्ये क्लिअर स्पष्टपणे देण्यात आलेलं आहे. दुसरा पॉईंट काय सांगितलेला आहे नी, आता तुम्हाला एखाद्या कोर्सेसविषयी माहिती पाहिजे असेल, त्याच्याविषयी काही माहिती नसेल, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये भरपूर कोर्सेस चालू आहेत. शैक्षणिक वर्ष 2024-25 करता ऑनलाईन ॲडमिशन करण्याकरता तुम्हाला एखाद्या कोर्सची पूर्ण माहिती पाहिजे असेल तर स्टडी सेंटरला बी तुम्ही जवळच्या जाऊन चौकशी करू शकता. स्टडी सेंटर तुमच्यापासून लांब असेल तर तुम्ही घर बसल्या बसल्या तुम्हाला काय करायचं आहे, ycmou.digitaluniversity.ac ह्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर जेव्हा होम पेज येतं, होम पेजवर तुम्हाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा पुतळा दिसेल, तुम्हाला त्याला होम पेज म्हणायचं. ओके, मग यशवंतराव साहेबांचं आपण दर्शन घेऊन लगेचच त्याच होम पेजवर वरच्या साईडला ॲडमिशन म्हणून तुम्हाला एक टॅब दिसेल, ॲडमिशन म्हणायचं टॅब, त्या ॲडमिशनवर क्लिक करायचं. तिथे क्लिक केल्यानंतर नवीन पेज आल्यानंतर डाव्या साईडला सर्वात वर प्रॉस्पेक्टस 2024-25 एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं. तिथे क्लिक केल्यानंतर मग 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरता जी कोर्सेस ऑनलाईन ॲडमिशन करता अवेलेबल आहेत त्यांचे सगळ्याची नावं दिसतील तुम्हाला. त्याच्यात तुम्हाला जी आवड आहे, ज्या कोर्सेसला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कोर्सेसच्या पुढे क्लिक हिअर म्हणून ऑप्शन दिसते, त्याच्यावर क्लिक करायचं. तिथे क्लिक केल्यानंतर लगेच तुमच्या स्मार्टफोनमध्ये त्या प्रॉस्पेक्टसची PDF कॉपी डाउनलोड होईल, ती सेव्ह करून घ्यायचं आहे आणि ती पूर्ण PDF वाचून मगच तुम्हाला ऑनलाईन ॲडमिशन घ्यायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. आणि ऑनलाईन ॲडमिशन घेताना एक ध्यानात ठेवायचे, तुम्हाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातल्या कुठल्याही कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ते ॲडमिशन तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म करावंच लागेल. मग एकतर काय करतात विद्यार्थी, स्वतःला ॲडमिशन करणं होत नाही ऑनलाईन म्हणून आपली फीस घेतात, डॉक्युमेंट घेतात आणि जवळच्या स्टडी सेंटरला जिथं तो कोर्स अवेलेबल आहे अशा स्टडी सेंटरला जाऊन त्या सरांकडे फीस व डॉक्युमेंट जमा करतात. मग ते स्टडी सेंटरवाले सर काय करतात, ते तुमचे डॉक्युमेंट घेऊन फीस घेऊन त्यांनीसुद्धा ऑनलाईनच ॲप्लिकेशन करतात आणि ऑनलाईनच फीस भरतात. ठीक आहे. तर ध्यानात ठेवायचं आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये 100% ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस आहे. म्हणजे एकतर तुम्ही स्वतः ycmou.digitaluniversity.ac या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन उजव्या हाताला एक ऑप्शन दिसेल तुम्हाला, उजव्या हाताला बाजूच्या साईडला तिथं क्लिक हिअर फॉर ॲडमिशन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तेथे क्लिक करून तुम्ही पेजवर जाऊन पोहोचाल ॲडमिशनच्या. तिथे तुमच्याकडे PRA नंबर असेल तर PRA नंबर टाकून, नसेल तर नाही म्हणून तिथं रजिस्टर ऑप्शनवर क्लिक करून जी आवश्यक आहे माहिती, ती आवश्यक माहिती व डॉक्युमेंट अपलोड करून तुम्हाला पाहिजे असलेल्या कोर्सला तुम्ही स्वतः ॲडमिशन घेऊ शकता, स्वतः ऑनलाईन. स्टडी सेंटर चॉईस करताना स्टडी सेंटरची तिथे यादी दिलेली असते, तुमच्या जवळचं स्टडी सेंटर कोणतं आहे त्याचा क्लिक करून तुम्ही त्या स्टडी सेंटरला ओके करायचं आणि त्या अभ्यासक्रमाची जी फीस आहे ती सुद्धा ऑनलाईनच भरायचं आहे. तुमच्या ATM कार्डमध्ये बॅलन्स ठेवायचं आणि ATM कार्डद्वारे ऑनलाईन पेमेंट करून ॲप्लिकेशन फॉर्म आणि फीस भरलेली पावती डाउनलोड करायची आणि तसेच जे आवश्यक डॉक्युमेंट असतील अपलोड करायची ते अपलोड बी करू शकतो तुम्ही. आणि ते अपलोड केलेल्या डॉक्युमेंटची झेरॉक्स कॉपी असे तिन्ही प्रिंटआउट काढून घेऊन तुम्ही ऑनलाईन ॲडमिशन कन्फर्म होऊन जाईल. मग तुम्ही काय करायचं, ॲप्लिकेशन फॉर्मची पावती, फीस भरलेली पावती आणि अपलोड केलेले डॉक्युमेंट हे तिन्ही कागदपत्र घेऊन जिथं स्टडी सेंटर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना टाकलं होतं त्या स्टडी सेंटरला जाऊन जमा करायचे ऑफलाईन पद्धतीने. ओरिजिनल एकही डॉक्युमेंट द्यायचं नाही, झेरॉक्स कॉपी द्यायची सेल्फ अटेस्टेड करून. आणि मग स्टडी सेंटरवाले सर त्याला अप्रुव्हल देऊन टाकतील आणि तुमचं ॲडमिशन कन्फर्म झालेला तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल. तसेच तुम्ही ज्या युजर आय डी आणि पासवर्ड वापरून तुम्ही तुमची प्रोफाईल तयार केली होती त्याच युजर आय डी पासवर्ड वापरून तुम्ही प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्ही तुमचं ॲडमिशन अप्रूव्ड झालेलं का नाही हे सुद्धा पाहू शकता. ठीक आहे. हे स्वतः करायचं असेल तर ही पद्धत आहे आणि जर तुम्हाला स्वतःला करायचं नसेल तर तुम्ही स्टडी सेंटरला जाऊन सुद्धा फीस देऊ शकता आणि डॉक्युमेंट देऊन त्यांना ॲडमिशन करायला सांगू शकता किंवा त्याची मदत घेऊ शकता. आणि एक काही आपले मित्र म्हटले मला की जी आपले कॅन्डिडेट आहेत ते म्हणले की सर आम्ही स्वतः ऑनलाईन ॲडमिशन करताना आम्हाला अडचण ही येत आहे की आम्हाला पेपर जे ऑप्शनल पेपर असतात ते ऑप्शनल पेपर घेताना आम्हाला अडचण येत आहे. ठीक आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, जेवढा फॉर्म भरला तुम्ही तिथंच थांबवायचं आहे आणि आपल्या स्टडी सेंटरच्या ग्रुपवर किंवा आपल्या स्टडी सेंटरची जी समंत्रक असतात कोऑर्डिनेटर त्यांना फोन करायचं आणि त्यांना विचारायचं आहे की सर मी ऑनलाईन ॲडमिशन करत आहे, मला ऑप्शनल पेपर कोणता घ्यावा ही समजत नाही मला, तर माझ्या करिअरच्या दृष्टीनं
भविष्यातील करिअरच्या दृष्टीनं समजा शिक्षक भरतीला असेल, तुम्हाला इंटरेस्ट असेल, शिक्षक भरती द्यायची असेल किंवा काही प्रोफेशनल कोर्सेस करायचे असतील, कुठं प्रोफेशनल जॉब करायचा असेल, तर त्याला त्या कोर्सेसला धरून ऑप्शनल पेपर कोणता घ्यायचा हे तुम्हाला स्टडी सेंटरचे सर सांगू शकतात. मग स्टडी सेंटरचे सर तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि त्याप्रमाणे तुम्ही ऑनलाईन बसल्या बसल्या सरांना विचारून तिथं लगेचच सेव्ह करू शकता. ऑप्शनल पेपर किंवा इलेक्टिव्ह पेपर म्हणतात त्याला, इलेक्टिव्ह पेपर. बाकी कंपल्सरी पेपर तर कंपल्सरीच असतात सगळ्यांना. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 करता 100% ऑनलाईन प्रवेश आहे. एकतर तुम्ही ऑनलाईन भरायचं किंवा एकतर स्टडी सेंटरवाले सरांना भरायला लावायचं. दोन्ही पद्धतीनं ऑनलाईनच करणं भाग आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन बी करायचं आहे आणि ऑनलाईन फीस पण ऑनलाईनच भरायचं आहे. ठीक आहे. सगळ्याच गोष्टी ऑनलाईन आहेत. ओके. तर ह्याचा 15 ऑगस्ट 2024पर्यंत रेग्युलर फीसमध्ये ॲडमिशन आहे. आणि एक ध्यानात ठेवायचं, विलंब शुल्क लावलेला नाही. इथं लिहिलेलं आहे 15 ऑगस्ट 2024पर्यंत विलंब शुल्क लावलेला नाही. मग आता 15 ऑगस्ट नंतर लावतील न लावतील ही पुढचं नोटिफिकेशन आल्यावर पाहूया. सध्या आपण काय करायचं आहे, विलंब शुल्क नाही, रेग्युलर फीस आहे. तारीख 15 ऑगस्ट 2024पर्यंत वाढवलेली आहे. त्याचा उपयोग घ्यायचा, पटकन ऑनलाईन ॲडमिशन करून टाकायचं आणि मोकळं व्हायचं, अभ्यासाला लागून जायचं. सेमिस्टर पॅटर्न असेल तर तुम्हाला वेबसाईटवर पुस्तकं मिळतील किंवा कॉलेजमधून पुस्तकं घेऊन यायचं आणि डिसेंबरला सेमिस्टर पॅटर्नची एक्झाम होईल. ॲन्युअल पॅटर्न असेल BA BCom वाल्यासाठी तर त्यांची पुढच्या वर्षी मे जून महिन्यामध्ये BA BCom वाल्याची ॲन्युअल पॅटर्नवाल्याची एक्झामिनेशन होऊन जाईल. ठीक आहे मित्रांनो. व्हिडिओ जर चांगला वाटला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकापर्यंत शेअर करा. मित्रांनो, आपले सबस्क्रायबर 900च्या जवळ जाऊन पोहोचलेले आहेत. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्हाला व्हिडिओ आवडत आहेत. फक्त एवढं काय होतं की आपल्या व्हिडिओमध्ये काय असतं की असं थंबनेल वगैरे टाकणं, एडिटिंग वगैरे नसतं. डायरेक्ट जे आहे ते रॉ असतं, रॉ व्हिडिओ असतं आपला, जसं आहे तसं बनवतो आपण. त्याच्यामुळे तेवढे व्हिडिओ आपले आकर्षक वाटत नाहीत. परंतु आपण शिक्षण घ्यायचं आहे आपल्याला. हे एज्युकेशनचे व्हिडिओ आहेत. एज्युकेशनच्या व्हिडिओमध्ये आकर्षकपणाला काही महत्त्व नाही. तुमच्या कामाची बातमी असेल तर ती तुमच्या म्हणजे फायद्याचं आहे. ठीक आहे. तुमचं माझ्या व्हिडिओ बनवल्यानं तुमचं एखादी काम झालं तर माझं व्हिडिओ बनवण्याचा फायदा आहे आणि यामधल्या माहितीचा फायदा आहे. मी आकर्षक व्हिडिओ किती बी एडिटिंग करून त्याला कलरफुल बनवून जर मी टाकलं तर त्यानं काय होणार आहे, काही असर होणार नाही त्याचा. ठीक आहे मित्रांनो. तर तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे मी. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आठवण नाही, व्हिडिओला लाईक करायचे. व्हिडिओला जेवढे लाईक करता तेवढं मला आनंद वाटेल आणि असे नवीन व्हिडिओ, कंटिन्युअस व्हिडिओ बनवायचे मला प्रोत्साहन मिळतं, एनर्जी येते. आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठावर 400पेक्षा जास्त व्हिडिओ बनवलेले आहेत मित्रांनो. 400पेक्षा तुम्ही बघू शकता. माझ्या आपल्या चॅनलवर जे रेग्युलर विद्यार्थी आहेत त्यांना माहीत आहे, आपल्या चॅनलला 10 महिने पूर्ण झाले आहेत. चॅनल तयार करून 10 महिने झाले आहेत आणि सबस्क्रायबर 900च्या आसपास सबस्क्रायबर आहेत आपले आणि 1,00,000 व्ह्यूज आहेत आपल्या चॅनलवर. टोटल जर व्ह्यूज आपण बघितलं तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन तर 1,00,000 व्ह्यूज आहेत. तर हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचवण्याचा माझा हेतू असणार आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी इतर गोष्टीला त्याच्यात काही महत्त्व असणार नाही. म्हणजे काही थंबनेल क्रिएट करणे त्याच्यामध्ये खूपच वेळ जातो आणि भविष्यामध्ये मला कसं करायचे आपल्या चॅनलवर इतर MPSC टीचर शिक्षक भरती, CTET, पुन्हा TET महाराष्ट्र सरकारची अशाविषयी आपलं नियोजन चालू आहे. त्यांच्याविषयी व्हिडिओ आणणं आपल्या चॅनलवर. त्याच्यामुळं मी इतर गोष्टीमध्ये थंबनेल एडिटिंगमध्ये वगैरे वेळ खर्च करत नाही. ठीक आहे. पुन्हा आपण ॲडव्हान्स फीचर्स आपल्या यूट्यूब चॅनलवर तर येणारच आहेत भविष्यामध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.